खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। अरे फंस गया वो। कौन कौन? ये देखो फंस गया। रिटर्न आया, ये रिटर्न आया, रिटर्न आया। क्या करेगा उसको? शट। हे बघा आले। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आम्ही आज खोपोलीला आलेला आहे, इमॅजिकामध्ये आमच्या ऑफिसची पूर्ण पिकनिक आलेली आहे। विकी आहे इकडे, विकी पण आला आहे। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये फुल धमाल करणार आहोत। इमॅजिकामध्ये मोठमोठ्या राईड आहेत, त्या राईड आपल्याला पहिल्यांदा करायच्या आहेत। फर्स्ट टाईम आलो या साईडला, तर बघूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। इथली पूर्ण डिटेल्स, इथे चार्जेस वगैरे काय, टायमिंग वगैरे काय, हा सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण देणार आहे। एंडिंगपर्यंत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। आतमध्ये जाऊया, खूप मोठ्या राईड आहेत, बघूया, प्रयत्न करूया सगळ्या राईड करायच्या। चला, बाहेरचा नजारा एक नंबर आहे इथला। आणि जास्त येत ना इकडे पिकनिक, आपल्या स्कूलच्या पिकनिक भरपूर येतात। हे बघा, या साईडला पण आहेत, असे ग्रुप भरपूर जण येत असेल, लहान मुलं असतात। चला जाऊया आपण थोड्याच वेळात आतमध्ये। सगळे आपले ऑफिसचा स्टाफ या साईडला आहे। इकडे आपले अक्षय भाऊ, कसा आहेस? मजेत एकदम। तर इथे इमॅजिकाला येण्यासाठी आहे ना, इथे बघा बोर्ड लावलेले आहेत। इथून वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई, पुणे, लोणावळा या ठिकाणी सर्व जाण्याचे हे चार्जेस वगैरे आहेत। 7 सीटर, 4 सीटर बघा, बघून घ्या। आणि खोपोली स्टेशनवरून इथे येताना जर प्रायव्हेट रिक्षा वगैरे काय केली ना, प्रायव्हेट रिक्षाच आहे ना, हे 200 रुपये आणि शेअरिंगमध्ये 70 रुपये आहे बघा। असा पूर्ण हा इथे बॅनर लावलेला आहे। इकडे ऐसपैस असा पार्किंगसाठी जागा आहे, पूर्ण भरपूर बस वगैरे आरामात उभ्या राहू शकतात, भरपूर स्पेस आहे। तर इकडे आहे ना थीम पार्क आहे, वॉटर पार्क आणि स्नो पार्क इमॅजिकामध्ये। आपल्याला जायचं आहे वॉटर पार्कला, थीम पार्कला नाही। तर वॉटर पार्कची पूर्ण डिटेल्स आज आपण बघणार आहोत। तर आता 10 वाजता सोडतील ना आतमध्ये, आतमध्ये एंट्री आहे। गेटवरती सगळे आता लाईन लागलेली आहे, स्कूलची मुलं जास्त येतात पिकनिकला वगैरे, खूप छान आहे इकडे। आतमध्ये एंट्री केलेली आहे। इकडे आतमध्ये तुम्हाला कपडे वगैरे भेटतात, ह्या साईडनीच अशी एंट्री आहे आतमध्ये। कपडे वगैरे जर नसतील आणले तुम्ही तर तुम्ही ते घेऊ शकता। आणि त्यामध्ये एक आहे की आपल्याला आहे ना सेल्फी स्टिक वगैरे आतमध्ये आणू नाही शकत। माझा प्रॉब्लेम झाला, आता व्हिडिओ कशी बनवणार, कॅमेरा हातात पकडायला लागणार मला। या साईडला काउंटर आहे, सकाळी आल्याला मस्त नाश्ता आहे, ब्रेकफास्ट आहे, 10 ते 12 वाजेपर्यंत ब्रेकफास्ट आहे। सो ब्रेकफास्ट करायला या। मी 2 इडल्या घेतल्यात आणि पोहे, चटणी आणि सांबार दोन्ही वेळा टेस्ट करायचे। जास्त नाश्ता करायचा नाही पोटभर, कारण मोठ्या राईड आहेत इकडे। चला, तेव्हा आपल्याला लॉकर भेटलं आहे, सगळ्यांना लॉकरच आहे। तर एक लॉकरमध्ये आम्ही 3 जण आहे, विकी पण आल्या सोबत, सो सुधाकरण आहे। हाय सुधाकरण, कसा आहे नाश्ता? मस्त। पोहे बरे वाटले जरा, इडली एवढी खास नाही। मेन म्हणजे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, मी आता कॅमेरा आणला आहे तर त्याला पकडण्यासाठी स्टिक अलाउड नाही आहे आतमध्ये, मेटलचं काहीच अलाउड नाही आहे। तर मला बसमध्ये ठेवावं लागतं। आता कॅमेरा कसा पकडणार, मोठा टास्क आहे। आणि स्लाईड खूप मोठे आहेत, बघूया, ट्राय करूया। आज एन्जॉय करायचं आहे, फुल धमाल। विकी पण तयार आहे एकदम। इकडे आपल्याला लंचसाठी वगैरे नाश्ता वगैरे आपला इकडे झाला या साईडला। आणि आपल्याला जाऊन आता पाण्यामध्ये जाऊन उड्या मारायच्या आहेत, फुल मजा येणार आहे। आज ऑफिसमध्ये सगळे स्टाफ आहेत, सो फुल एन्जॉयमेंट करणार आहोत। पहिले मोठी जी स्लाईड आहे ना त्याच्यावरती पहिल्यांदा जाऊया, ज्या केलेल्या नाहीत ना स्लाईड त्याच्यावरती पहिल्यांदा जाऊ, नंतर मग छोट्या करू, कारण सगळ्या कव्हर करायचं आपल्याला। चला, बापरे, एवढी मोठी स्लाईड आहे। या साईडला सगळ्या स्लाईड आहेत, हे बघा, या साईडनी पण पुढे वरती। आपण ज्या नाही केल्यात ना त्या करणार आहे फक्त, सगळ्यात मोठ्या स्लाईड आहे। एन्जॉय करू जरा फक्त।
धमाल धमाल. घे आपल्याला एक घे. असे ठेव ना. ओके रेडी. पहिलीच राईड एकदम मोठी आहे. नंतर मग पाण्यात जाव. बाबा सोड. मजा आली. कशी वाटली भारी. फुल एकदम. बघा सगळ्या राईड आहेत या साईडनी अशा. आता आपण एक एक करूया. आता ही तर आपण केले. अजून एक करू. एक नंबर वाटलं. मजा मस्त आली. जबरदस्त भारी ना. खतरनाक कडक. काय बोलतोयस बोल. वाव. अजून काय. आता राईडचा आनंद घ्यायचा आहे आम्हाला. कोकण वासियांनी पूर्ण सपोर्ट करा. आपल्या रमेश चॅनल आहे कोकण. हो थँक्यू. कोकणचा रमेशच आहे ना. हा थँक्यू. पहिल्यात नाही हा राईड करून घेऊ. नंतर ना खूप गर्दी होणार. आता थोडी गर्दी कमी आहे. फटाफट करून घेऊ राईड. नंतर मग स्विमिंगमध्ये जाऊ. आणि वेव्ह पूल पण आहे. सो त्याचा पण आनंद घ्यायचा आहे. पहिल्यांदा हा राईड करून घेऊ सगळ्या. नंतर खूप गर्दी होती. नाही नंबर आला आमचा जवळ. स्पेस खूप आहे. इमॅजिका खूप मोठा आहे. आणि एक राईड करून आलो पण कॅमेरा वगैरे आतमध्ये अलाउड नाही आहे. सो कॅमेरा ठेवून दिला इकडे. आणि नंतर मग आम्ही गेलो खालती. सो शूट नाही करायला भेटलं. तर इकडे आता बघूया अजून काही इकडे स्लाईड वगैरे आहेत का. चला वेव्ह पूल आता स्टार्ट होईल. तो 12 वाजता. अर्धा तास वेव्ह राहतील. त्यानंतर मग असं पूर्ण ओपन असतंय. आणि इकडे म्युझिक पण आहे. सो या साईडला फुल एन्जॉयमेंट होणार आहे. थोड्याच वेळात आपण करू. आता सगळे जाऊ आपण. इकडून एंट्री आहे अशी. या साईडला पण वरती राईड आहेत मोठमोठ्या. नंतर आपण जाऊया. कारण सगळा वेळ आहे ना राईडमध्येच चालला आहे. तर स्विमिंग पूलमध्ये वगैरे जायला काय टाईमच नाही भेटत आहे. तर जाऊया जरा वेव्हचा आनंद घेऊया. बघा समुद्रावर आल्यावर का फील होतो. बघा
पूल बंद झाला, अर्ध्या तासच असतो फक्त. नंतर थोड्या वेळाने येऊन झाला जरा राईड करू वरच्या त्या साईडला जर राईड आहेत त्या करूया. हे बघा इकडे वरती राईड आहेत त्या करून घेऊ इकडे आलोय तर. हे बघा आता बंद झाला वेळ पूल, तो जाऊया. सगळे टायमिंग असतात इकडचे. सर कैसा लगा? हाँ भयानक है. लागत नाही ना? नाही ना? हलका फुलका सर. तर आम्ही आता सीट्स घेतलेल्या आहेत आणि वरून ह्याच्यावरून जायचं आहे सगळे. सोलपुटावरून जाऊ. हा मजा. ब्ल्यू वाले सीट. फाटली. जबरदस्त भारी वाटली. वरून तिकडे वरती जायचं आपल्याला. आपल्याला आता ना मेन राईड करायची आहे. वरती चढायला बघा कसं इथून. हे बघा ह्या पाईपातून डायरेक्ट माणूस खालती जातो. सर्वात डेंजर ही राईड आहे. गेला काय? गया गया क्या? हो ते बघा त्या साईडला पुढे जाणार या पाईपातून. ते बघा मगाशी आपण ही राईड केली. खूप मोठ्या राईड आहे तिकडे. ते बघा खालपर्यंत आहे आणि थोडी थंडी वाजायला लागली. हे बघा ह्याच्यातून जातात. हो असं वाटतं जमिनीत गेला की काय खालती. हे बघा ही राईड आहे ना अशी इथून पूर्ण फिरून त्या साईडला जातात बाहेर. एवढी मोठी राईड आहे आणि त्या साईडला वेळफुल असं पूर्ण आपण पूर्ण फिरून आलो. त्या साईडला मोठ्या मोठ्या स्लाईड आहेत. या साईडला छोट्या मुलांसाठी आहे सगळे फॅमिलीसाठी. संपला विषय. गेली कसली गावात तिथे अडकतो की काय वरती गेला नाही. मला वाटतं वजन जास्त असेल तर तिथे अडकल ते. हो तर ही राईड करताना कपडे वगैरे आपल्या काढायला लागतात. टी शर्ट काढावं लागतं. सो शॉर्ट्स वरती तुम्ही राहू शकता. जा 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 उभं राहा आतमध्ये.
त्यांच्याकडे देऊन ठेवा, मी येऊन घेऊन. हो. चालूच ठेवा. हे बटन दाबलत नाही एकदा ते बंद होईल, त्या टायमिंग निघून जाईल. सो मला ही राईड करायची होती आणि मी केली. कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे ह्याच्यातून, आपल्याला खिशातून पण घेऊन जाऊ देत नाहीत. तर मी वरती त्यांच्याकडे दिला कॅमेरा आणि मी राईड केली. हे बघा, हा पाईप आहे, त्या पाईपामधून हे बघा इकडे बाहेर पडतो आपण. डेंजर. आणि मला ही करायचीच होती. सो फायनली झालेली आहे राईड. चला थोडं वेळ पूलमध्ये जाऊया, एन्जॉय करूया जरा. हे बघा इथून आता येताना दिसेल बघा कोण नाही कोणतरी असं या साईडने माणसं जातात अशी झपकन आणि इकडून बाहेर पडतात या साईडला. हे बघा निकाला क्या? अरे फंस गया हो. कौन कौन? ये देखो फंस गया. रिटर्न आहे, ये रिटर्न आहे, रिटर्न क्या आहे. करेगा उसको? शट. क्या करेगा उसको? आता रिटर्न आहे ना, इथे बाहेर यायला इथे जागा आहे. सो इथून तो माणूस होता उठून बाहेर येईल. मस्त एकदम. हाँ ये इधर से आएंगे. ये बहुत डेंजर जगह है ना. हे लेडीज आहे. वजन कमी असलं ना तर इथून मग वरती जात नाही. सो हे रिटर्न आपल्याला शूट करायला भेटलं त्याच टायमिंगला, बरोबर कॅमेरा पण चालू होता. आता हे लंच टाइम. हाय हाय. काय घेतलं? सो लंच टाइम झालाय. लंच टाइमला इकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. सो मी असं घेतलं आहे बघा, नॉनव्हेज आहे, चिकन आहे, चिकनचा रस्सा, राईस घेतला आणि हे चपाती रोटी आहे. इकडे व्हेजचं पण काउंटर आहे. इकडे काय पनीर काय माहित बाबा काय. इथे पण एक भाजी आहे, कोल्हापुरी वाटतं. हां व्हेज कोल्हापुरी आहे. आणि इथे पनीर आहे. या साईडला डाळ भात आहे. व्हेज भरपूर जण व्हेजवाले आहेत. तर इकडे डायनिंग एरिया भरपूर मोठा आहे. इकडून ह्या साईडला घेऊन इकडे बसायला खूप आहे. चला मस्त जेवण घेतलेलं आहे इथे. हे बघा चिकन आहे आणि चपाती भात वगैरे घेतला आहे. इकडे विकी आहे. काय घेतलंस रे? सॅलड घेतलंय, चिकन अंडी घेतले, राईस घेतलाय. पापड हे चिकन अंडी आहे. हां चिकन अंडी आहे. नळी पण आहे रोटी तिकडे. भेटते नाही, रोटी येणार. सो व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ऑप्शन. हां दोन्हीपैकी काही घेऊ शकता. सो टेस्ट कशी आहे? सॅलड मस्त आहे. सॅलड चांगलं आहे. हे घे तुला. कसं आहे? जबरदस्त झालं. चिकन शिजलं भारी. सो इकडे लिमिटेड थाळी मिळेल इकडे. आणि ह्या साईडला आलात ना तुम्ही, अनलिमिटेड बुफे टाईपमध्ये जेवण भेटेल इकडे या साईडला 430ला. ह्याचं सेपरेट आहे जेवणाचं. काय खातोयस? शाही खीर, हो हो गावच्या पद्धती तांदळाची खीर, तांदळाच्या भाताची खीर चांगली आहे. आहे थोडी चांगली. झालं जेवण? ना बाबा काय खाल्लं? काय खीर. खीर आहे. इकडे रवी भाऊ कशावर जोर मारतोय? बुंदी नाही बुंदी. हो चला सगळेजण बरोबर टायमिंगवरती सगळे जेवायला आले तिकडे या साईडला. एवढा मोठा डायनिंग एरिया आहे, भरपूर आहे स्पेस भरपूर. आणि ह्या साईडला इकडे लिमिटेड थाळी वगैरे भेटते. इकडे काउंटर आहेत, काउंटरला जाऊन घ्यावी लागते. सो चला पुन्हा आपण जाऊया इकडे पाण्यामध्ये. थोडा कितीला आहे घेऊ? 100 रुपयामध्ये किती? 100ला 2 आहेत. ओके
आणि हे सगळे टेडी भेटणार. ही राईड बघा कसली आहे, जबरदस्त खतरनाक एकदम. आता बघा इथून येतील आणि पूर्ण या साईडला जाते. ओ हालत खराब आहे याच्यामध्ये. पण ही करणार, आम्ही आता जाणार याच राईड मध्ये. हो भारी आहे बघा, अशी पूर्ण आहे. इथून आहे या साईडने, बाकी सगळ्या राईड आहेत पुढून. आम्ही भरपूर राईड केलेल्या, पण काही याच्यामध्ये आहेत ना कॅमेरा वगैरे घेऊन जाऊ देत नाहीत. आणि माझ्याकडे सेल्फी स्टिक वगैरे नाही, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला आहे. कारण आतमध्ये मेटलची वस्तू आतमध्ये आणू देत नाहीत, तर ती तिकडेच ठेवायला सांगितली बाहेर. त्यामुळे मला कॅमेरा वगैरे हातातच घेऊन जावं लागतं आहे. सो बघूया, ही करू आम्ही राईड. ही मस्त वाटते मला. मेन ती डायरेक्टली 90 डिग्रीजवाली ती करायची होती, ती मी केली. मस्त एक्सपिरियन्स होता. लगेच 5 सेकंदात डायरेक्ट बाहेर पडतो माणूस. फक्त एवढंच पेशन्स ठेवायचे मस्त, आणि घाबरायचं नाही मेन गोष्ट म्हणजे. मस्त राईड वगैरे झाल्या. इकडे मेन सगळ्या राईड वगैरे आहेत, आणि त्या साईडला काही वेब पूल आहे, सो तिथं एन्जॉय करू शकतो आपण. जेवणाचा टाईम वगैरे झाले, जेवण पण झालं आमचं. सो आता जरा खाल्लेलं आहे तर इथलं वेळा जरा पाण्यात डुबक्या मारूया. सो आम्ही इथे आता दुसरी राईड करायला आलो आहे. आपण आताच जी बघितली ना ती वाली 4 जण लागतात. मग 4 जणांनी झालं. विकी आहे इकडे, राहुल आणि इकडे हेमंत. असे 4 जण ही राईड आम्ही करणार आहे. थोडा नंबर आहे, एवढून लाईन लागले खालती. आला 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 आला. हे भारी आहे. इथून हे गेली खालती, हे ऑटोमॅटिक येतं. ऑटोमॅटिक इकडून ह्या ट्यूब वरती येतात, आणि नंतर मग इथं मस्त बसायचं. आमचा अजून टाईम आहे यायला, नंबर यायला. असं इकडे टाईम जातो याच्यामध्ये लाईनीमध्ये, बाकी काय नाही. सगळ्या बाकीच्या राईड वगैरे कधी आलात ना तर सांभाळून करा, भरपूर रिस्की राईड आहे. हवा टाईट होते, बाकी काय नाही. हे बघा पायात पाय अडकवून ठेव. हा चला जाऊ दे, गेले. आले काय? आता ही राईड केलेली मस्त जबरदस्त. असे कसले आलेला एकदम गोळी गात. हे बघा आले, पण मजा आली का. थोडी हवा टाईट झाली होती जेव्हा वरतून तिथे खालती या राऊंड मध्ये जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा हवा टाईट झाली होती, पण जाम मजा आली. मस्त. थोडा टाइम थांबलेलं, थोडं वेट केलेलं, पण जरा बरं वाटलं. जरा राईड भाडीला जावे. बघा या सगळ्या राईड आहेत इकडून. ही मला वाटतं सर्वात मोठी आहे. हे बघा इकडून असे फिरून आले, असे गोल 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 असे या साईडने आले. तिघांमध्ये आहे. चला, गर्दी नसेल तर जाऊ, कारण गर्दी जाम आहे. तर इकडे आमचा भरपूर टाइम गेला, तरी अर्धा तासापेक्षा जास्त गेला, पण राईडला मजा आली. सर्वात डेंजर राईड ही झाली आमची. जाम हालत खराब झाली. तर एवढी फाटत होती ना, इकडून असं वाटतं की बाहेर वगैरे पडतोय की काय, पण नाही, सेफ्टी आहे सगळं. ती ट्यूब परत फिरून आतमध्ये जाते, आणि सगळ्या ट्यूब वगैरे आहेत ना इथून बघा कशा वरती जात आहेत. सो माणसांना घेऊन जायची काही गरज नाही, हे ॲटोमॅटिकली वरती जाणार. भाऊ असतो इकडे, आले केले की तिकडे पकडून ट्यूब वगैरे इकडे देतात. सो ही पण झाली मगाशी, ही पण झाली. मोठ्या मोठ्या राईड जेवढ्या आहेत ना आम्ही सगळ्या केल्या, आणि जाम मजा आली. थोड्या रिस्की आहेत राईड वगैरे इकडच्या, पण
भारी वाटलं जरा इमॅजिका. सो जरा आता पाण्यात जाऊ वरती, तिकडे जरा एन्जॉय करूया आणि नंतर मग निघायचं आपल्याला. तिकडे बघा हे सगळे रिलॅक्समध्ये आहे ना, या ट्यूब सगळ्या वाहत राहणार. फक्त आराम करायचा, रिलॅक्स व्हायचं आहे, रिलॅक्सेशनसाठी आहे. ॲटोमॅटिकली ट्यूब खालती खालती येणार या साईडला अशा. पण इथे आपल्याला जायचं नाही, हे लहान पोरांचं आहे, वेस्ट टाइम वेस्ट आहे. बघा हे रिलॅक्सेशन आहे इथे. इथे बसायचं, ॲटोमॅटिकली असा फिरत फिरत त्या साईडने राऊंड मारून इकडून ह्या साईडने येणार. ही मध्ये जाळी लावलेली आहे. जी पण काय मजा येते ना ते वेव्ह पूलमध्ये येते. सो तिकडे जास्त आम्ही टाईम घालवला आजचा. राईडला काय एवढा भरपूर म्हणजे वेळ जास्त जातोय तिकडे, बाकी काय नाही. जाऊया जरा, वेव्ह पूल चालू झालाय. चला, आम्ही जास्त केला हेमंत, आम्ही मस्त जास्त राईड फिरलो. बाकी सगळे ग्रुपनी आहेत तिकडे. सो चला, चालू आहे आता वेव्ह पूल. तर या साईडला आहे ना लहान मुलांसाठी आहे, या घसरगुंड्या वगैरे आहेत, छोट्या छोट्या राईड आहेत लहान मुलांसाठी. तेव्हा किती भारी वाटतं इथून, जबरदस्त. हा किड झोन आहे लहान मुलांसाठी, किंवा लेडीज वगैरे ह्या साईडला जास्त असतात. इकडे तुम्हाला जर मोठ्या मोठ्या राईड नसतील ना करायच्या तर तुम्ही इकडे पण तुमचा टाईम घालवू शकता. हे बघा इकडून हे पाणी खालती पडतं इथून बघा, असा हा इकडचा एरिया आहे. इकडे पूर्ण ह्या स्लाईड वगैरे आहेत ना, छोट्या छोट्या स्लाईड आहेत लहान लहान मुलांसाठी. इकडे लहान लहान मुलांसाठी खूप छान छान राईड आहेत छोट्या छोट्या. हे बघा तिकडे छोट्या छोट्या राईड आहेत. इथे आहे बघा, इकडे पाणी पडतोय, पाऊस पडतोय इकडे. खूप छान छान आहे लहान मुलांसाठी पण. ह्या साईडला हा पूर्ण एरिया आहे लहान मुलांसाठी. आणि इकडे पण छोटंसं स्विमिंग पूल पण आहे. आणि ह्या अशा मोठ्या राईड आहेत इकडून, त्या पण लहान मुलं वगैरे करू शकतात अशा आहेत. पण इकडचा परिसर खूप छान आहे, मस्त वाटलं जरा. तर चला आम्ही आता इथून निघतोय, भारी वाटलं जरा. तर चला, मस्त एन्जॉयमेंट झालेला आमचा. सो आम्ही आता निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर इकडे येण्यासाठी आहे ना 1650 पर पर्सन आहे. आणि खोपोली स्टेशनवरून जर इकडे यायचं असेल, खोपोली स्टेशनपासून प्रायव्हेट रिक्षा केली तर 200 रुपये, आणि शेअरिंगमध्ये काहीतरी 70 रुपये आहे. आणि बाकीचे इकडचे चार्जेस आहेत ना, जेवणाचे वेगळे आहेत, लंच वगैरे आहे ना काहीतरी 490पर्यंत आहे अनलिमिटेडमध्ये. सो इकडे आहे पूर्ण लॉकर एरिया. इकडे पूर्ण लॉकर आहेत या साईडला. सो आपण बॅगा वगैरे ठेवू शकतो लॉकरमध्ये. तर चला, लॉकर वगैरे पाहिजे ना तर आपल्याला इथे भेटतो. 200 रुपये लॉकरचे आहेत आणि 200 रुपये डिपॉझिट. टोटल 400 रुपये पे करायचे आहेत, 200 रुपये मग रिटर्न आहेत. सो चला, आमचा एन्जॉयमेंट तर झाला आहे. सो आम्ही आता इथून निघतो आहे. सो इथे येण्यासाठी आहे ना आजचा जो रेट आहे ना, रेट कमी जास्त होत असतात प्रत्येक वेळेला, प्रत्येक आठवड्याला चेंज होत असतात. सो आजचं 1650 आहेत पर पर्सन. त्यामध्ये लंच वगैरे आहे ना ते इन्क्लूड नाही आहे, तुम्हाला सेपरेटली घ्यावं लागणार. त्याचे पॅकेज आहेत वेगवेगळे. असा आहे इथला पूर्ण खूप मोठा आहे. थीम पार्क पण आहे इमॅजिका, आणि वॉटर पार्क आणि स्नो पार्क पण आहे. सो चला, वॉटर पार्कमध्ये फुल एन्जॉयमेंट केलेली आम्ही. ऑफिसचा पूर्ण स्टाफ आला होता. इकडे विकी पण आहे. चलो, फोन आला त्याला. चला, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. चला, बाय बाय. भेटू असं कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.